हॅलो हाय नमस्कार. सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीसोबत स्वागत आहे. तर तुम्ही या पद्धतीचे मुरमुऱ्याचे पोहे कधी बनवलेत का? बनवले नसतील तर या पद्धतीने पोहे बनवून पहा. माझी रेसिपी पूर्ण पहा. तर आपण छान असे मुरमुऱ्याचे पोहे बनवणार आहोत. या पोह्याने पित्त जळजळ वगैरे अजिबात होणार नाही आणि रेसिपी एकदम बनवायला सोपी आहे. तर बघू शकता मी 2 कप पोहे मुरमुरे घेतले होते आणि पाण्यामधून छान असे हलकेसे धुवून छान असे पिळून घेतलेत, नितळून घेतलेत, पूर्ण पाणी काढून घेतले पोह्यामधलं त्या आणि आपली कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर आपली रेसिपी बनवूया. तर कढई छान अशी गरम झाल्यावरनं आपल्याला यामध्ये जरा जास्तीचं तेल घालून घ्यायचं आहे, कारण हे मुरमुऱ्याचे पोहे आपल्या कढईला चिटकणार नाहीत यामुळे. तर आपली कढई गरम झालेली आहे. यामध्ये तेल घालून घेऊयात. तर तेल घातल्यावरनं छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल आपल्याला. तर तेल ओतून घेऊयात आपण. मी इथं 3 ते 4 चमचे मोठे तेल घालून घेतलेलं आहे. तर तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे आपलं. तर तेलामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. तर जिरं छान असं तडतडल्यावरनं आपल्याला यामध्ये जिरं छान असं तडतडतंय बघा आपलं. तर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. तर मी मीडियम कांदा घेतलेला आहे. तर इथं 2 मिरच्या घेतल्या कट करून आणि 5 ते 7 आपले याचे कढीपत्त्याची पानं घेतली आणि कांदा घालून घेतोय. तर कांदा छान असा तळून घ्यायचा आहे आपल्याला लालसर कलर येईपर्यंत. आणि इथे टोमॅटो घेतलेला आहे. तर मी काही भाज्या घालून घेतलेल्या आहेत यामध्ये. तर यामध्ये मी बटाटा घातलेला आहे. तर एक छोट्या आकाराचा मी कट करून घेतला आहे बटाटा, छान धुवून घेतलेला आहे आणि तो बटाटा घालून घेतला आहे आपल्या या मुरमुऱ्याच्या पोह्यामध्ये. तर बघू शकताय हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटासाठी छान मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे. तर छान असं हे परतून झाल्यावरनं आपल्याला यामध्ये हळद मीठ वगैरे घालून घ्यायचं आहे. तर बघू शकताय छान असं आपलं परतलेत भाज्या पूर्ण अशा. तर यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. तर 1 चमचा मीठ घालून घेते मी यामध्ये. तर आपल्याला हळद घालून घ्यायची 1 चमचा. तर हळद पण घालून घेतली मी आणि छान असं परतून घ्यायचं आहे परत एकदा. तर बघू शकताय छान असं परतवून घेतले मी. तर या आपल्या भाज्या शिजण्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. म्हणजे आपला बटाटा वगैरे छान असा शिजून जाईल. तर बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि आपला बटाटा वगैरे शिजलेला आहे. तर हे मिक्स करून घेते मी. छान असं मिक्स करून घेते बघा. यामध्ये शेंगदाणे घालून घेते मी. तर हे तळलेले शेंगदाणे आहेत, कच्चे नाहीत. तर मी 2 ते 3 मोठे चमचे यामध्ये शेंगदाणे घालून घेतलेत आणि परत एकदा आपल्या भाज्या वगैरे सर्व मिक्स करून घेते शेंगदाणे इथे. यामध्ये आपल्याला आता काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. तर 1 छोटा चमचा घालून घेतलेली आहे. तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही नाही घेतली तरी चालेल. तशी हिरवी मिरची घातलेली आहे आपल्या पोह्याला. तर यामध्ये मी आता मुरमुऱ्याचे पोहे आहेत ते या कढईमध्ये घालून घेते आणि परत एकदा मिक्स करून घेते. तर माझी रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर मुलांना टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकता. हे सकाळच्या नाश्त्याला वगैरे दिलं तरी खूप छान असं लागतं हे पोहे आणि मुलंही आवडीनं खातील. तर तेच पोहे खाऊन कंटाळा येतो. तर या पद्धतीनं आपण दिले तरी मुलांना तेवढं वेगळं आणि आवडीने खातील मुलं. तर यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर छान अशी कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे. परत थोडं 2 मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे. तर बघू शकता आपले छान असे पोहे तयार झालेले आहेत. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.